दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेत. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरे शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर असतील. डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे, आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती, दोन्ही नाकपुड्यांनी ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. नाक सोललं असेल, सर्दी झाली असेल, प्रचंड डोकेदुखी असेल तर ही कृती करणं टाळायचं आहे. प्रत्येकी 10 ते 15 आवर्तन आपापल्या क्षमतेने श्वसन मार्ग शुद्धी. याकरिता आहे तो श्वास सोडून देऊया, एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्यायचा आहे. आणि कपालभातीला सुरुवात. दोन्ही नाकपुड्यांनी ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. 10 ते 15 आवर्तन आपापल्या क्षमतेने. अवकाश कृती थांबवावी. श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे, त्याच्यातला किंचितसा बदल, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. कणालागून मध्यम पट्टीतले उच्च उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक सहज श्वास भरून घेऊया, श्वास सोडत उच्चार. प्रार्थनेसाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतलं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमीन. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. सावकाश कमरेत सरळ, दोन्ही हात खाली, हस्तबंधन, नेत्रस्पर्श. आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. सुरुवात करूया. दोन्ही पाय पुढे, दोन्ही पाय जुळलेले, हात मागे, पाठीचा कणा सरळ. आणि आता पाय थोडेसे स्वतःकडे खेचून घ्यायचे, पावलं स्वतःकडे आणि जमीन. बरोबर. एकदा वर खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट राउंड करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बस मध्यभागी येऊन थांबायचं. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज सुरुवात करूया. उजवीकडून डावीकडे. एक गोलाकार पाऊल फिरवायचे अँकल पासून. 2 3 4 5. विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 आणि 5. मध्यभागी येऊन थांबायचं.
थोडस पायांमध्ये अंतर घेऊया आणि थोडा वेळ विश्रांती, अगदी किंचितची विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जुळून घ्यायचे आणि पाय फोल्ड करूया. आपले पाय सॉरी उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीच्या बाहेर बाहेर. बरोबर. डाव्या हाताची 5 बोटं उजव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये गुंफून घ्यायचे, एकमेकांमध्ये गुंफवायचे. बरोबर. आणि जो चवड्याचा भाग आहे, उजवा हात अँकलच्या इथे असू दे उजव्या पावलाच्या, आणि चवड्याचा भाग थोडासा वर खाली करा. फक्त चवड्याचा भाग. हा बरोबर. थोडासा वर खाली. आणि रोटेशन पुन्हा एकदा पावलाचं रोटेशन. 1 2 3 4 5. दिशा बदल विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5. कृती थांबवायची आणि आता प्रत्येक बोट सेपरेटली ओढून घ्यायचंय. थोडासा हात उजवा हात चवड्याच्या इथे असू देत आधारासाठी, आणि प्रत्येक बोट सेपरेटली असं ओढून घ्यायचंय. अंगठा त्याच्या बाजूचं बोट, प्रत्येक बोट सेपरेटली ओढायचं. एक एक करून ताणलं की मग क्लॉकवाईज प्रत्येक बोट आपल्याला गोलाकार फिरवायचं, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉक सेपरेटली प्रत्येक बोट. पावलं आपल्याला दिवसभर साथ देत असतात. आपण जिथे कुठे जातो, आपल्याला जे काही कामं आहेत ते करण्यासाठी थोडस आपण दुर्लक्ष करतो तिकडे, म्हणून प्रत्येक बोट एकदा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज सेपरेटली थोडस गोलाकार फिरवून घ्यायचं. बरोबर. आणि मग आपल्या हाताची मूठ वळवायची, अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोट डाव्या हाताची, आणि हा जो कडक भाग आहे ना हाडं जी आहेत ना आपल्या बोटांची, ती थोडीशी आपल्या पावलावर अशी रब करायची, थोडस घासून घ्यायचं. या प्रकारे ही जी आपली हाडं आहेत ना बोटांची, त्याच्यावर थोडस असं रब करायचं. हा बरोबर. अगदी सावकाश. एक हात असू द्या अँकलच्या इथे पावलाच्या, म्हणजे बरोबर. थोडस रब करून घ्यायचं, घासून घ्यायचं. आणि मग टॅपिंग. पुन्हा एकदा टॅपिंग करायचं. टाच मधला भाग सगळीकडे टॅपिंग करायचं. आपलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते आता आपण ऍक्टिव्हेट करतोय. हा बरोबर. कृती थांबवायची आणि आता करूया बेबी पोश्चर. हाताची मूठ सोडून दिली, थोडंसं पाऊल वर सॉरी आपला पाय वर उचलायचा आहे. आपण गेल्या आठवड्यामध्ये बघितलं होतं. बरोबर. आणि एकदा डावीकडे उजवीकडे, डावीकडे उजवीकडे. छान. बेबी पोश्चर आपण बघतो. हा डावीकडे उजवीकडे, डावीकडे उजवीकडे, डावीकडे उजवीकडे. 4 ते 5 वेळा झालं की कृती थांबवायची. उजवा पाय सावकाश मांडीवर ठेवायचा आणि मग तो सरळ करायचा. तर ह्या सगळ्या कृती डाव्या पायाने. डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या बाहेर येईल. उजव्या हाताची 5 बोटं डाव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये गुंफून घ्यायचे. बरोबर. आणि डावा हात आता डाव्या अँकलच्या इथे असेल आधारासाठी, आणि तो थोडासा चवड्याचा भाग वर खाली करायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5. हातांचं काढून घ्यायचंय आणि प्रत्येक बोट आता सेपरेटली ओढायचा आहे. डावा हात चवड्याच्या इथे असेल आणि प्रत्येक बोट आता ताणायचा आहे, सेपरेटली ओढायचंय. अंगठा त्याच्या बाजूचं बोट, करंगळीच्या बाजूचं बोट सेपरेटली ओढून झालं की मग क्लॉकवाईज रोटेशन प्रत्येक बोटाचं 4 ते 5 वेळेला प्रत्येक बोट आपण क्लॉकवाईज गोलाकार फिरून घेऊया, अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज. अगदी सावकाश. आपली जाणीव जी आहे ही पावलाकडे असेल. 2 दिवसाच्या आपण विश्रांतीनंतर पुन्हा एकदा भेटतोय, म्हणून हे सगळ्या गोष्टी करतोय. ती थांबवायची आणि आता उजव्या हाताची मूठ करायची आणि हा जो हाडाचा भाग आहे बोटांच्या इथला तो आता आपल्या पायावर घासायचा. तळव्यावरती पूर्णपणे रब करायचा वरून खाली. मला थोडीशी उष्णता पण जाणवत असेल जेव्हा आपण हे रब करतो त्यावेळेला. बरोबर. ब्लड सर्क्युलेशन आपण ऍक्टिव्हेट करतोय.
हा. आणि मग आता टॅपिंग करूया. अवकाश टॅपिंग, टाच मधला आपला कोड हे जे आहे तो सगळा असा टॅपिंग करायचा. अवकाश वरती थांबवायची. आता करूया बेबी पोश्चर. थोडासा डावा पाय त्याला वर उचलून धरायचा जमिनीपासून समांतर आणि एकदा उजवीकडे डावीकडे. 1 2 3 4 5. वरती थांबवायची. पाय खाली, डावा पाय सरळ आणि विश्राम घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्राम. करणार आहोत बटरफ्लाय. दोन्ही पावलं जुळून घेऊया. हाताची पकड पावलाच्या खाली. पाठीचा कणा सरळ, जास्तीत जास्त गुडघे जमिनीकडे जाऊ द्या आपापल्या क्षमतेने. आणि आता सुरुवात करूया. थोडीशी जलद हालचाल. सुरुवात करूया. थोडीशी जलद हालचाल. बरोबर. पाठ आपली सरळ आहे, ती कुठेही न हलता जाणीव आपल्या दोन्ही पायांकडे असेल. अवकाश कृती थांबवायची. मध्यभागी यायचं. पायाची पकड थोडीशी अजून घट्ट करायची. आणि आता एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे असं थोडस साईडवर आपण दुखायचं. एकदा उजवीकडे डावीकडे. 2 उजवीकडे डावीकडे. 3 उजवीकडे डावीकडे. 4 उजवीकडे डावीकडे. 5 मध्यभागी येऊन थांबायचं. आणि तिथल्या तिथे साधी बैठक घालूया. तिथल्या तिथे साधी मांडी. दोन्ही हात समोर. हाताचे तळवे आपल्या सिलिंग आपल्या जमिनीला समांतर असतील. दोन्ही हाताचे तळवे जमिनीला समांतर. 5ही बोटं जुळले. आता वायपर मुवमेंट करायची. एकदा आपले हात उजवीकडे जातील, मध्यभागी येतील, मग डावीकडे. वायपर मुवमेंट. गाडीचं वायपर कसं फिरतं त्याप्रमाणे. एकदा उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. सुरुवात करूया. बरोबर करताय. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. 1 2 3 4 5. पूर्ण हात न हलवता कविता ते फक्त आपलं मनगटापासून पंजे, हाताचे पंजे फक्त एकदा उजवीकडे न्यायचे दोन्ही. बरोबर. हात नका हलवू, फक्त पंजे मनगटापासून पंजे. मग डावीकडे. हात आपले मध्यभागीच असतील. एकदा उजवीकडे डावीकडे. आता बरोबर आहे. बरोबर. उजवीकडे. पूर्ण हात नका हलवू, फक्त आपल्या मनगटापासून हाताचा पंजा. हाताचा पंजा फक्त मनगटापासून. 1 2 3 4 मध्यभागी येऊन थांबायचं. आणि आता हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने असतील. आणि आता श्वास घेत हात फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. हात फोल्ड असू देत तसे. दोन्ही कोपरे समोरून जॉईन करून घेऊया. आणि आता सावकाश दोन्ही हाताची कोपरं वर आणि खाली. बरोबर. तर श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 3. पुन्हा दोन्ही कोपरे समोरून जॉईन करून घेऊया. आणि आता श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 2 आणि 3. मध्यभागी येऊन थांबायचं. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अंगात भेटून घेऊया. आणि थोडीशी विश्रांती. तिथल्या तिथेच विश्रांती. आणि करणार आहोत आपण आता नेक रोटेशन. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. हनुवटी हळूहळू गळ्याकडे जाईल. आता सुरुवात करूया. क्लॉकवाईज सावकाश. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज 2 वेळेला. सावकाश मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी.
मध्यभागी येऊन थांबायचं आणि सावकाश मान सरळ. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय आणि विश्रांती. आज आपण एक नवीन आसन बघणार आहोत, जानू शिरासन. हे कसं केलं जातं आधी बघून घेऊया. जानू म्हणजे संस्कृत मध्ये गुडघ्याला जानू म्हटलं जातं आणि शिर म्हणजे आपलं कपाळ. आपलं कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की ज्यांचं नुकतंच पोटाचं कुठलीही शस्त्रक्रिया झाली असेल त्यांनी हे आसन करणं टाळायचंय. त्याचबरोबर ज्यांना प्रचंड डोकेदुखी आहे, ब्लड प्रेशरचा खूप जास्त प्रमाणात त्रास आहे, हृदयविकाराचं नुकतंच कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल तर त्यांनी ही कृती करणं टाळायचं. मग हे कसं केलं जातं बघून घ्या. दोन्ही पाय जोडले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला आपण उजवा पाय ठेवून करतो, त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीला लावून देतो. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचे आणि मग सावकाश एक श्वास भरून घेताना थोडस बॅकवर्ड बेंड घ्यायचं, थोडस मागे झुकायचं आणि श्वास सोडत सोडत हळूहळू दोन्ही हात पायाला घासत घासत आधी कमरेतनं पुढे झुकायचं. दोन्ही हातांनी डाव्या पायाचं पाऊल, टाच किंवा पायाची बोटं तळवा पकडायचा प्रयत्न. कमरेतनं पुढे झुकल्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैलसर झुकायचं. दोन्ही हातांनी पाऊल पकडायचा प्रयत्न किंवा दोन्ही हात जमिनीच्या दिशेने सैलसर झुकायचे. खाल करताना इथल्या सर. ठीक आहे. जर आपले हात पूर्ण पावलापर्यंत जात नसतील तर ते जमिनीच्या दिशेने असे सैलसर सोडायचे आणि आपलं कपाळ जे आहे हे गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडायचं. ठीक आहे, सुरुवात करूया. त्याचे लाभ असे आहेत की आपल्या पोटावरती ताण येतो, दाब येतो, त्यामुळे आपलं अन्नपचन सुधारतं. आपले हॅमस्ट्रिंग्स मसल जे आहेत ते ताणले जातात, त्यामुळे आपल्या थोडेसे पायाचे जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते चांगलं होतं. पाठीचा कणा आपला सुधारतो. सुरुवात करूया. उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. दोन्ही हात आता आपल्या मांडीवर ठेवा डाव्या पायाची. बरोबर. नजर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची. दोन्ही हात पायाला घासत घासत पावलाच्या दिशेने जातील. बरोबर. हात पावलापर्यंत जात असतील तर टाच, तळवा किंवा बोट पकडायचा प्रयत्न करा किंवा दोन्ही हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. बरोबर. आणि मग कपाळ जे आहे हे गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडा. अंतिम स्थितीमध्ये पूर्णपणे डाव्या पायाच्या स्नायूंवर ताण येतो. पाठकणाला थोडासा ताण येतो. फॉरवर्ड बेंड, पोटावरती दाब. ठीक आहे, छान. आणि मग हळूहळू तिथल्या तिथेच उलट चाल. हळूहळू कमरेतनं सरळ सावकाश मुवमेंट करायची आहे. उजवा पाय सरळ करूया आता आणि थोडा वेळ विश्रांती. पूर्णपणे डाव्या पायाचे स्नायू जे आहेत हे ताणले गेले होते, ते हॅमस्ट्रिंग्स मसल्स आपले ताणले गेले होते. आणि सावकाश डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून द्यायचंय. उलट चाल करताना अगदी सावकाश कृती करायची, कारण की पुन्हा एकदा आपण पुढे झुकतो, रक्तप्रवाह हा उलट्या दिशेने व्हायला सुरुवात होते, म्हणून अगदी सावकाश कृती करायची. आता दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर असतील. एक श्वास भरून घेऊया. श्वास भरून घेताना थोडस बॅकवर्ड बेंड, थोडस मागे झुकायचंय आणि श्वास सोडत सोडत दोन्ही हात पायाला घासत घासत कमरेतनं पुढे झुकूया. बरोबर. उजवा पाय पाऊल पकडायचा प्रयत्न आणि त्यानंतर आपलं कपाळ उजव्या गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडायचंय. दोन्ही हात जमिनीच्या दिशेने सैलसर असतील. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. पोटावर आलेला दाब, उजवा पाय जो ताणला गेला आहे त्याचा अनुभव. पाठकणाला छानपैकी ताण आहे. ठीक आहे. सावकाश उलट चाल. तिथल्या तिथे सरळ. डावा पाय सरळ करूया आणि विश्रांती. थोडस पाठीच्या कण्याला एक्स्ट्रा आपला ताण आलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्या दोन्ही पायांचे स्नायू सुद्धा जरा जास्त प्रमाणात ताणले गेले आहेत, त्याची जाणीव. आपण इतकं ताण कधी देत नाही आपल्या पाठकण्याला सुद्धा आणि आपल्या पायांच्या स्नायूंना सुद्धा. तर हा थोडासा ताण कमी करण्यासाठी आज आपण बघणार आहोत उत्तान वक्रासन आणि त्याचबरोबर शयन स्थितीमध्ये आपण भुजंगासन, सुलभ भुजंगासन बघणार आहोत. ही दोन्ही आसनं मी तुम्हाला करून दाखवते. आधी बघा कसं केलं जातं आणि मग आपण एकत्रित करूया.
सुरुवातीला आपण मी दाखवते उत्तान वक्रासन. वक्र म्हणजे काय तर ट्विस्ट, आणि उत्तान म्हणजे आपण झोपून झोपून आपल्या कमरेच्या भागाला थोडासा ट्विस्ट देणार, थोडासा पीळ देणार आहोत. आता हे वक्रासन जे आहे हे आपल्याला दोन प्रकारे करायचं असतं, एकदा बैठक स्थितीमध्ये आणि शयन स्थितीमध्ये. बैठक स्थितीमध्ये मी दाखवणार आहे 2-4 दिवसांनी, पण आधी आपण शयन स्थितीमध्ये कसं केलं जातं बघून घेऊया. याला कॉन्ट्राइंडिक्शन अशी काहीच नाहीये विशेष, कारण की सोप्पा आसन आहे, सोपी कृती आहे. त्या कृतीमध्ये आपल्याला नक्कीच खूप छान वाटतं. तर बघून घेऊया कसं केलं जातं. एका कुशीवर पडून पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. पूर्वस्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला आपल्याला उजवा पाय फोल्ड करायचा आहे, पाऊल पूर्ण जमिनीवर टेकलेला आहे. मग डावा पाय फोल्ड करायचा, त्यासाठी पाऊल जमिनीवर टेकलेला आहे. आता पावलाला पाऊल चिटकवून घ्यायचं, गुडघ्याला गुडघा. टाचा ज्या सीट पासून लांब आहे त्या हाताच्या आधाराने सीटच्या जवळ ओढून घ्यायच्या. दोन्ही पायांच्या टाचा सीटला चिटकवून घ्यायच्या. पावलाला पाऊल जुळलेला आहे, गुडघ्याला गुडघा जुळलेला आहे, मांडीला मांडी, आणि टाचा सीटच्या जवळ. ही स्थिती आपली पक्की झाली की मग हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आणि ती पकड आपल्या डोक्याच्या मागे, डोकं थोडस वर उचलायचं, आणि जसं आपण कुशी कशी घेतो आपल्या डोक्याच्या खाली, तसं आपल्याला ही हाताची पकड आपल्या डोक्याच्या खाली घ्यायची. दोन्हीही हातांची कोपरे जी आहेत ती जमिनीवर आहे. ही स्थिती आपली पक्की झाली. नॉर्मल श्वास रोखत अगदी पोटाचे स्नायू खांदे अगदी रिलॅक्स ठेवायचे, आणि मग आपले जुळलेले जे पाय आहेत हे उजव्या दिशेला जातील आणि मान डावीकडे. आता तुमच्या लक्षात येईल की ह्याला वक्रासन का म्हटलं जातं. आता इथे पुन्हा आपल्या पूर्णपणे कमरेच्या भागाला, त्याचबरोबर आपल्या गळ्याच्या इथे थोडासा ट्विस्ट आहे, त्याचबरोबर ताण आणि दाब सुद्धा आहे. म्हणून हे डायबिटीस आणि थायरॉइड प्रतिबंधात्मक उपचारात्मक मानलं जातं. डाव्या दिशेने डाव्या कोपऱ्याच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करायचा. उजवा पाय बघा पूर्णपणे जमिनीवर आहे, त्याच्यावर डावा गुडघा, उजव्या पावलावर डावं पाऊल आहे. अगदी सावकाश कृती करण्याचा प्रयत्न आधी बघून घ्या कसं केलं जातं. मग उलट चाल करताना सावकाश मध्यभागी यायचं. टाचा जर सीट पासून लांब गेल्या असतील तर त्या पुन्हा एकदा जवळ घ्यायच्या. पुन्हा हाताची कुशन आपल्या डोक्याच्या मागे. मग हेच जुळलेले पाय एकदा डावीकडे जातील आणि आपली मान उचलतील. आता तुम्ही उलट दिशेने पण बघू शकता. बघा पावलावर पाऊल आहे, डावा गुडघा जमिनीच्या दिशेने आहे, आणि उजव्या हाताच्या कोपऱ्याच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद करायचे, देहधारणा आणि प्राणायाम. उलटचाल करताना सावकाश मध्यभागी यायचं. हाताचा विळखा जो आहे हा सोडून द्यायचा. विळखा म्हणजे हाताची बोटं सोडून द्यायची एकमेकांमध्ये गुंतलेली. उजवा पाय सरळ करायचा, मग डावा पाय. ठीक आहे, हे कळलं कसं केलंय ते. आणि आता भुजंगासन पण दाखवते पोटावर पडून, ते पण बघून घ्या, मग आपण एकत्रित करू. पोटावर पडून आज आपल्याला सुलभ भुजंगासन बघायचंय. एका कुशीला वळून पूर्वस्थिती डायरेक्ट दाखवते मी तुम्हाला, जास्त वेळ न घेता. पूर्वस्थिती दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. भुजंगासन करताना आपल्याला आपले हात फोल्ड करायचे. हाताची जी स्थिती आहे बघा, हाताची कोपरं जे आहे ती छातीच्या रेषेत, हाताचे तळवे पंजे जे आहेत ते चेहऱ्याच्या रेषेत. दोन्ही पाय मागून जुळले, आणि मग हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, छातीचा भाग आणि पोट असं करत थोडस जमिनीपासून वर घ्यायचंय. आपली अपर बॉडी वर येईल, नंतर आपली स्लीवलेस, दोन्ही पाय मागून जुळले. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद करायचे. आता इथे आपल्या पूर्णपणे गळ्याच्या स्नायूंवर ताण येतो, पाठकणाला दाब येतो. स्पॉन्डिलिसिस साठी अतिशय उपयुक्त, त्यासाठी थायरॉइड साठी ही उपचारात्मक. आसन सोडताना हळूहळू आपलं पोट, छाती, हनुवटी, नाक आणि कपाळ जरा जमीन. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. ठीक आहे, सुरुवात करूया. आता एका कुशीला लावून पाठीवर पडून विश्रांती घ्या. सावकाश दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, हातांमध्ये अंतर.
आणि आता आधी आपण करूया सायकलिंग. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. दोन्ही पाय हळूहळू 90 डिग्री वर घ्या, 90 अंशापर्यंत वर. बरोबर. आणि आता एकेका पायाने सायकलिंग करूया, अगदी सावकाश. उजवा पाय पोळ, मग डावा पाय. बरं, आता हे करताना आपलं पाऊल जे आहे ते जमिनीला लागू देत, जमिनीला स्पर्श होऊ देत पावलाचा. आणि अगदी सावकाश करा, म्हणजे तिथल्या तिथे वरच्यावर न करता अगदी आपलं खालपर्यंत पाऊल जाऊ. हा, म्हणजे तो जो स्ट्रेच आहे, तो लाभ आहे आपल्याला खूप चांगला भेटेल. 5 ते 6 वेळा सरळ सायकलिंग झाली की मग उलट सायकलिंग, विरुद्ध बाजूने अगदी सावकाश कृती करा. पोटावरती येत असलेला दाब, ताण त्याकडे लक्ष द्या. कोर मसल्सला खूप छान असा मसाज मिळतो ह्या कृतीमुळे. बरोबर. सावकाश कृती थांबवायची, दोन्ही पाय गुडघ्यात सरळ करायचे 90 डिग्री. आणि मग हळू हळू जमिनीवर, सावकाश जमिनीवर विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, विश्रांती. पूर्णपणे आपल्या कोर मसल्सला येत असलेला ताण, दाब त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न. आणि करूया आता आपण उत्तान वक्रासन. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला उजवा पाय फोल्ड करूया, मग डावा पाय. आपल्या टाचा सीटला लावून घ्यायचे. हाताच्या आधाराने पावलाला पाऊल आणि गुडघ्याला गुडघा चिकटले. दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफून घेऊया आणि हाताची पकड आपल्या डोक्याच्या मागे. दोन्ही हातांची कोपरं जमिनीवर रिलॅक्स आहे. पोटाची स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत. आणि आता सुरुवात करूया. सावकाश आपले जोडलेले पाय उजव्या दिशेला जातील आणि मान आपली डावीकडे. डाव्या बाजूने डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे भरण्याचा प्रयत्न. प्रयत्नशील देहधारण आणि प्राणधारण. देहधारणे डोळे अलगद मिटून घेऊया आणि बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबंध तपासून पाहिजे. पूर्णपणे उजवी बाजू जी आपली जमिनीवर आहे ती अगदी सैलसर सोडून द्यायची आहे जमिनीच्या दिशेने. आपल्या कमरेच्या ठिकाणी आलेला ट्विस्ट, आलेला पीळ, तिथे असलेला ताण, दाब, त्याचबरोबर आपल्या कंठस्थ ग्रंथीवरती आलेला ताण, दाब आणि पीळ त्याकडे लक्ष. प्राणधारणा, जाणे श्वासाची. उलट चाल करूया. डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत हळूहळू आपले पाय आणि मान मध्यभागी, सावकाश मध्यभागी. टाचा सीट पासून लांब गेले असतील तर त्या पुन्हा एकदा सीटच्या जवळ घ्यायचे. पुन्हा दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफायचे आणि हाताची पकड डोक्याच्या मागे. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू आपले पाय डाव्या दिशेला जातील आणि मान उजवीकडे. बरोबर, खूप छान. आणि आता उजव्या दिशेने उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद. आता विरुद्ध बाजूने आपल्या कंठस्थ ग्रंथींवर, कमरेच्या इकडे पाठकाण्याला आलेला पीळ, ताण आणि दाब त्याची जाणीव. डावी बाजू जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायची आहे. प्राणधारणा, जाणीव आपल्या श्वासाची. थायरॉइड आणि डायबिटीज प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक असं हे उत्तान वक्रासन. छान. उलट चाल करूया. डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश आपले पाय आणि मान मध्यभागी. दोन्ही पाय सरळ करूया. उजवा पाय, डावा पाय. हाताची पकड जी आहे ती सोडून द्यायची. दोन्ही हात खाली शरीराच्या जवळ आणि विश्रांती. आपण जे आसन केलं त्याचा पुन्हा एकदा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आणि आपल्या कुठल्या स्नायूवरती ताण, दाब होता
त्याचाही मनातल्या मनात मागोवा घ्यायचा. आणि सावकाश एका कुशीला वळायचं आणि पोटावर पडून विश्रांती. एका कुशीला वळून कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आणि करणार आहोत आपण आता टीव्ही पोश्चर. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय मागून जुळवून घ्यायचे आणि आपल्या हातांचा स्टँड करायचा आणि हातांच्या तळव्यांमध्ये आपला चेहरा. टीव्ही पोश्चर. बरोबर. दोन्ही पाय मागून जोडायचे आणि आता एक पाय सरळ, एक पाय फोड अशी आपल्याला कृती करायची. एक पाय सरळ, एक पाय फोड. थोडेसे पाय वर खाली वर करायचे. तासा सीटला लावण्याचा प्रयत्न करा. बरोबर. सावकाश कृती थांबूया. पुन्हा दोन्ही पाय जोडून घेऊया आणि आपले पाय आता 90 डिग्री वर असतील. पायाचे तळवे सिलिंगच्या दिशेने. बरोबर. छान. आणि आता सावकाश आपल्याला दोन्ही पाय उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवायचे. क्लॉकवाईज. एक, उजवीकडून डावीकडे. 2 आणि 3. मध्यभागी येऊन थांबायचं आणि आता अँटी क्लॉकवाईज 3. डावीकडून उजवीकडे. 1 2 3. थांबवायची. सावकाश पाय सरळ करायची. दोन्ही पाय तसेच जोडलेले ठेवायचे आणि हळूहळू आपले दोन्ही हात आता शरीराच्या जवळ येतील, खाली येतील, कपाळ जमिनीवर येईल. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेने. आता दोन्ही हात आपले फोल्ड करूया. दोन्ही हातांची कोपरं छातीच्या सरळ रेषेत, हाताचे पंजे चेहऱ्याच्या सरळ रेषेत. ही स्थिती आपली पक्की झाली की मग आता हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, छातीचा भाग आणि पोट असं करत करत आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची. दोन्ही हात, हाताची कोपरं हा बरोबर जमिनीवर दिसते. हाताची कोपरं जमिनीवर. बरोबर. सुलभ भुजंगासन. नाही नाही, खाली ठेवा. हाताची कोपरं खाली ठेवा. कविता. हा, हे बघा. हा, पाय सरळ असू दे. पाय सरळ असू. मागे. फक्त आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची. हा, बाकीच्यांनी बरोबर केले. आणि आता आपली नजर जी आहे ही वरती सिलिंग केली. एकदा माझ्याकडे बघा. नाही नाही, हात खालीच राहू कविता. हाताची कोपरं जमिनीवर राहू. हा हा हा, बरोबर. आणि नजर आता सिलिंग केली. थोडेसे पाय जे आहेत मागे ते आपल्या मागच्या दिशेने अजून थोडेसे ताणण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपल्या कमरेच्या इथे अजून थोडासा आपल्याला ताण मिळतो. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद. कंठापासून आपल्या उदरापर्यंत आलेला ताण त्याची जाणीव. थायरॉइड प्रतिबंधात्मक उपचारात्मक सुलभ भुजंगासन. त्याचबरोबर स्पॉन्डिलिसिसचा त्रास सुद्धा कमी होतो. छान. सावकाश उलटचाल करूया. हळूहळू आपलं पोट, छातीचा भाग, हनुवटी, नाक आणि कपाळ असं करत सावकाश आपलं कपाळ जमिनीवर येईल. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. आता इथूनच आपण पुढे जाणारं एक पर्वतासन आहे जे आपल्याला सूर्यनमस्कारामध्ये उपयोगी पडणार आहे. तर असंच एका कुशीला वळून तुम्ही बघून घ्या कसं केलं जातं. मग आपण एकत्रित करूया पर्वतासन. उठून बसायची गरज नाही, फक्त एका कुशीला वळून बघून घ्या. आता आपण भुजंगासन जसं केलं त्याचप्रमाणे आपल्याला कृती करायची आहे. फक्त आता इथे आपले हाताचे जे तळवे आहेत हे आपल्या छातीच्या रेषेत आहेत. बघा, हाताचे तळवे छातीच्या रेषेत आहेत. हाताची कोपरं जी आहे ही सिलिंगच्या दिशेने आहे. त्यानंतर दोन्ही पायामध्ये आपल्याला मागून अंतर घ्यायचं, थोडंसं अंतर घ्यायचं. आणि आता पावलांचं माउंटन म्हणजे पायाची जी बोटं आहेत चवड्याचा भाग जमिनीवर असेल आणि त्याचा सिलिंगच्या दिशेने आहे. ही स्थिती आपली पक्की झाली की मग हळूहळू आपल्याला आपल्या दोन्हीही हातातनं सरळ व्हायचंय. बघा, या प्रकारे दोन्हीही हात आपण एकदम सरळ केले. आता ह्याला म्हणतात सुलभ भुजंगासन, जे आपण नंतर एकदा पाहणारच आहोत.
आणि त्याच्यानंतर आता आपण बघतोय पर्वतासन. पावलांचं माउंटन कळलेलं आहे. टाचा जे आहेत ह्या सिलिंगच्या दिशेने, आणि मग आपला सीटचा भाग थोडासा वर उचलायचा, गुडघे जमिनीपासून वर उचलायचे आणि पावलं एकमेकांच्या जवळ आणायची, या प्रकारे. आता हे झालं आपलं पर्वतासन किंवा अधोमुख श्वानासन. नजर जी आहे ही आपली दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे असते. हे आहे सूर्यनमस्कारामधलं एक आसन, म्हणून आपण याची प्रॅक्टिस करतोय. आणि मग पुन्हा आसन सोडताना दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, या प्रकारे. टाचा जमिनीपासून वर आहे, मग हळूहळू आपले गुडघे जमिनीवर येतील. आपल्या सीटचा भाग थोडासा खाली घ्यायचा आहे आणि मग पोट छाती असं करत पुन्हा पोटावर पडून विश्राम. ठीक आहे. कविता ताई अगदी सावकाश कृती करा, अगदी सावकाश. सुरुवात करूया मग आता. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर आहे. आता दोन्ही आपले हाताचे तळवे छातीच्या रेषेमध्ये घेऊन यायचे, कपाळ जमिनीवर आहे. दोन्ही पायांमध्ये मागून अंतर घ्या. पावलं जी जमिनीकडे फ्लॅट आहेत, आता पायाचा कवड्याचा भाग जमिनीवर येऊ दे, टाचा सिलिंगच्या दिशेने येऊ दे, आणि मग हळूहळू आपलं कपाळ, नाक, छातीचा भाग असं करत जमिनीपासून वर, दोन्ही हात खांद्यातनं सर, अगदी सावकाश. हा, बरोबर बरोबर. आणि मग हळूहळू आपल्या सीटचा भाग वर उचलायचा, सीटचा भाग वर उचला, मग आपले गुडघे सुद्धा वर उचला. सीटचा भाग वर, मग गुडघे वर, बरोबर. छान छान. आणि पावलं जी आहेत ही हळूहळू एकमेकांच्या जवळ घेऊन. हा, बरोबर. आणि नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. आता याला म्हणतात अधोमुख श्वानासन किंवा पर्वतासन. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. छान. पुन्हा दोन्ही पायांमध्ये आता अंतर घ्या, उलट चाल करतो आपण. दोन्ही पावलांमध्ये अंतर घ्यायचंय आणि आता आपली मान सावकाश मध्यभागी येईल, बरोबर. जी खाली आहे ती आता समोर येईल. आणि आता गुडघे जमिनीला टेकवून घ्या, गुडघे जमिनीवर येऊ दे, बरोबर. आणि मग हळूहळू पोट, छातीचा भाग, आपली हनुवटी, नाक आणि कपाळ जमिनीवर. पायाचं माउंटन पावलांचं सोडून देऊया. पायाचे तळवे सिलिंगच्या दिशेने येतील, दोन्ही हात खाली, आणि सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळायचे आणि पाठीवर पडून विश्रांती द्यायची. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, विश्रांती. आता सावकाश एका कुशीला वळायचे आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये आणि मग दंड स्थितीमध्ये यायचं. अगदी सावकाश बैठक स्थिती आणि मग दंड स्थिती. दंड स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, मान मागे सैल सोडून देऊया, विश्रांती. दोन्ही पाय आता जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आपण करणार आहोत ताडासन श्वसन. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. आणि हळूहळू दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर जाऊ दे. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने जाऊ, बरोबर. नजर समोर, दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. आणि आता आपल्याला सावकाश आपल्याला टाचा जमिनीपासून वर उचलायचा आहे, टाचा वर, बरोबर. आणि मग सावकाश टाचा खाली येताना आपले हात सुद्धा खाली डोक्यावर येतील, हात डोक्यावरती. हा, बरोबर बरोबर बरोबर, डोक्यावर. हा, आता हे आपण थोडस श्वासाशी आधारित करणार आहोत, कारण की याला ताडासन श्वसन म्हणतात. म्हणून तर श्वास घे, टाचावर, हात वर. श्वास घे, टाचावर, हात वर. श्वास सोडत खाली. थोडीशी उडी मारायची, उडी मारायची. आणि आपले उडी म्हणजे आपल्या टाचा थोड्याशा आपटायच्या जमिनीवर आणि हात आपले डोक्यावर. ठीक आहे, सुरुवात करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर,
श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, बरोबर. श्वास घेत वर, लास्ट राऊंड, श्वास सोडत खाली, छान. पुन्हा दोन्ही हात आता डोक्याच्या दिशेने वर राहू दे, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि आता आपण करणार आहोत तिर्यक ताडासन. सावकाश एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत उजवीकडे, श्वास सोडत उजवीकडे झुकायचं आहे, बरोबर. श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत डावीकडे. ठीक आहे. आता इनहेल मध्यभागी, एक्झेल उजवीकडे, इनहेल सेंटर, एक्झेल लेफ्ट साइड, इनहेल सेंटर, एक्झेल राइट, इनहेल सेंटर, एक्झेल लेफ्ट, इनहेल सेंटर, एक्झेल राइट, इनहेल सेंटर, एक्झेल लेफ्ट. मध्यभागी येऊन थांबायचं आणि सावकाश दोन्ही हातांची कंट्रोल सोडून द्यायची आणि हळूहळू हात खाली, विश्रांत. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांत. आणि करूया नी रोटेशन. त्यासाठी नी बेंडिंग आणि नी रोटेशन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचे, आपले हात हाताचे तळवे आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे, बरोबर, गुडघ्यांवरती. हा, आता गुडघे समोरून एकमेकांच्या जवळ आणा, समोरून. हा, बरोबर. आणि आता आपल्याला ते गोलाकार फिरवायचे, एक, पुढून मागे, दोन, बरोबर, तीन, चार, पाच. विरुद्ध बाजूने थोडेसे मागे ढकलायचे गुडघे आणि आता मागून पुढे, एक, दोन, सावकाश, तीन, चार आणि पाच. प्रति थांबवायची, हळूहळू गुडघ्यातनं सर. आज आपण बघणार आहोत वृक्षासन. वृक्षासन हे एकदम सोपं आसन आहे, त्याचे लाभ आपल्याला खूप चांगले भेटतात. एक तर कॉन्सन्ट्रेशन आपलं वाढतं, बॅलन्स आपला चांगला सुधारला जातो. घरी जर लहान मुलं असतील तर त्यांना आवर्जून करायला सांगा, जेणेकरून उंची वृद्धीसाठी अतिशय उपयुक्त आहे. आपली इम्युनिटी पॉवर वाढते. तर हे कसं केलं जातं, पायांची स्थिती बघा, थोडीशी पुढे येऊन दाखवते. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे आणि आता आपल्याला उजवा पाय फोल्ड करायचा. तर त्याचं जे पाऊल आहे ते बघा, मी एकदम वरती लावलं. ठीक आहे. आता इथे आपल्याला वाटतोय की माझा बॅलन्स जाईल, माझं थोडस असं हात नाही माझा बॅलन्स, तर थोडस पाऊल जे आहे ते खाली सरकवायचं, म्हणजे डाव्या गुडघ्याच्या इथे, या प्रकारे. आता इथे पण जर आपल्याला असं वाटतोय की बॅलन्स जातोय, तर मग काय करायचं, भिंतीला टेकून उभं राहायचं, भिंतीला टेकून उभं राहायचं आणि मग हे वृक्षासन करायचं. ठीक आहे. पुढची कृती आपण एकत्रित करूया. पायाची स्थिती कळली प्रत्येकाला, सुरुवात करूया. बॅलन्स जातोय असं वाटत असेल तर भिंतीला टेकून उभं राहा, काही हरकत नाही. ठीक आहे. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ ठेवूया, पाठीचा कणा सरळ, नजर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. आणि आता हळूहळू आपला उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. आता इथे थोडस जर कठीण वाटत असेल तर हळू पाय तो खाली घ्या, थोडासा पाऊल थोडस खाली सरकव, उजव्या डाव्या गुडघ्याचे, म्हणजे आपल्याला थोडस स्थिर राहता येईल. ठीक आहे. भिंतीला टेकून उभे राहा, काही हरकत नाही. आणि आता दोन्ही हात खांद्यांना सरळ करायचे, बरोबर. आणि मग हळूहळू डोक्याच्या दिशेने वर द्यायचे. नमस्कार. हा, बरोबर, छान, खूप छान. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. आता बघा, इथे पूर्णपणे आपली जे म्हणजे आपलं वर्टिकली आपलं संपूर्ण शरीर ताणलं गेलं, बरोबर. त्यामुळे जे आपले साईडचे वायुकोश आहेत ते मोकळे होतात, आपला श्वसन मार्ग सुधारतो, त्याचबरोबर आपलं कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं, आपला बॅलन्स आपल्याला साधता येतो. लहान मुलांसाठी अतिशय उपयुक्त आहे, उंची वृद्धीसाठी. छान. सावकाश दोन्ही हात पुन्हा एकदा खांद्यातनं सरळ, दोन्ही हात खाली, उजवा पाय सरळ करूया. डाव्या पायावर पूर्णपणे भार आला होता आपला, थोडासा तिथल्या तिथे विश्रांती. खूप छान केले तुम्ही. आणि मग ही कृती विरुद्ध बाजूने करूया.
डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल आता उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्यायचं. बरोबर. उजवा पाय आहे ना तो आपल्या मॅटवर पाऊल एकदम घट्ट असं रुतवून घे. सावकाश. मग आता दोन्ही हात पुन्हा एकदा खांद्यातून सरळ करूया आणि मग डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. नजर पुन्हा एकदा एका बिंदूकडे स्थिर करायची. खूप छान. वृक्षासन केल्यामुळे आपल्यातला जो आळस आहे, आपली मरगळ जी आहे ही नाहीशी होते, उत्साह आपला वाढतो, त्याचबरोबर आपली इम्युनिटी पॉवर वाढते, एक छान कॉन्फिडन्स येतो आपल्यामध्ये. खूप छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. आता इथे आपण एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. पूर्णपणे आपलं शरीर ताणलं जातं उभ्या कक्षेत. संत गतीने श्वास सोडून द्या. खूप छान केली. आणि आता सावकाश दोन्ही हात खांद्यावर सरळ करूया आणि मग आपण शरीराच्या जवळ. छान. आणि डावा पाय सरळ करूया. विश्रांती. विश्रांती. आता सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश. आता आपण पद्मासन बघूया कसं केलं जातं. पद्मासनला गेल्या आठवड्यामध्ये आपण अर्ध पद्मासन बघितलं होतं. आज पद्मासन बघूया. कुठलाही एक पाय फोल्ड करायचा, उजवा किंवा डावा. त्याचं पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवायचं या प्रकारे. टाच ओटीपोटाच्या इथे आहे दुसऱ्या पायाच्या. ठीक आहे. आणि आपण अर्ध पद्मासनाला काय केलं होतं, दुसरा पाय त्या पायाच्या मांडीच्या खाली घेतला होता. बरोबर. आता इथे आपल्याला दुसरा जो पाय आहे उजवा किंवा डावा तो फोल्ड करायचा आहे आणि दुसऱ्या पायाच्या वरून घ्यायचा. वरून तो मांडीवर घ्यायचा. हे झालं आपलं पूर्ण पद्मासन. आता हे जर शक्य असेल तर ही कृती करण्याचा प्रयत्न करा. टाचा बघा विरुद्ध बाजूने एकमेकांच्या जवळ येतात. जर तसं होत नसेल तर अर्ध पद्मासन झाला. हा पाय खालीच असू दे, काही हरकत नाही. ठीक आहे. ठीक आहे. ओके. हा. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे. द्रोण मुद्रेत. पाठीचा कणा सरळ. डोळे अलगद मिटून घेऊया. लक्ष आपल्या श्वासाकडे. डोळे बंद. चेहरा अगदी शांत. आणि करणार आहोत आपण 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास सोडून देऊया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आपापल्या क्षमतेने. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून देऊया. दुसरं आवर्तन करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून देऊया. कम्प्लीटली विदाउट. करणार आहोत संपूर्ण योगिक श्वसन. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. करणार आहोत संपूर्ण योगिक श्वसन अकार उकार आणि मकारासहित. अकार करताना जाणीव उदर भागाकडे, उकार करताना उर भागाकडे आणि मकार करताना स्कंद भागाकडे म्हणजे आपल्या शोल्डरकडे असेल. मेलगत मिटलेले. पहिल्या आवर्तनासाठी आहे तो श्वास सोडून घेऊया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास भरून घेताना पोट किंचितच बाहेर. छातीचं एक्सपान्शन. खांदे कानाच्या दिशेला. आणि श्वास सोडताना अकार उकार मकार एकत्रित. छाती आणि खांदे पूर्व स्थितीला आहेत. सेकंड राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. जाणीव उदर उर आणि स्कंद भागाकडे. श्वास सोडताना अकार उकार मकार एकत्रित.
खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अकार उकार मकार एकत्रित काही क्षण शांत. आणि आज आपण बघणार आहोत चंद्र अभ्यास आणि सूर्य प्राणायामाची आधीची तयारी. तर प्राणायामाच्या भाषेमध्ये श्वास घेण्याच्या कृतीला पूरक म्हटलं जातं आणि सोडण्याच्या कृतीला रेचक म्हटलं जातं. श्वास घेणं पूरक आणि श्वास सोडणं रेचक. तर आपली उजवी जी नाकपुडी आहे तिला सूर्य नाडी म्हणतात. डावी नाकपुडी जी आहे तिला चंद्र नाडी म्हणतात. सूर्य हा ऊर्जेचं प्रतीक आहे. त्यामुळे जेव्हा आपली उजवी नाकपुडी ऍक्टिव्हेट असते तेव्हा आपल्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा असते. एक आपण काहीही करू शकतो असं एक आपल्याला कधी कधी आपली मनाची स्थिती होते. आणि डावी नाकपुडी जी आहे ती जेव्हा आपली ऍक्टिव्हेट असते तेव्हा थोडस आपलं मन शांत असतं. आपण थोडेसे लॉजिकली विचार करत असतो. थोडस बॅलन्स असतो आपण. तर कारण की चंद्र जो आहे हा शीतलतेचं प्रतीक मानलं जातं. तर आता ह्या ज्या नाड्या आहेत आपल्या उजवी आणि डावी नाडी किंवा सूर्य नाडी चंद्र नाडी हिला बॅलन्स ठेवण्याचं जे काम आहे ते आपल्याला प्राणायामाच्या माध्यमातून आपण हे करत असतो. म्हणून आपण सुरुवातीला दीर्घ श्वसन केलं, समान श्वसन केलं, त्याचबरोबर आपण संपूर्ण योगिक श्वसन केलं. कारण की आपल्याला ह्या ज्या नाड्या आहेत हे आपल्याला ऍक्टिव्हेट करायच्या आहेत. त्याचबरोबर त्या थोड्याशा आपल्याला बॅलन्स सुद्धा ठेवायचे. मग आज आपण फक्त सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास बघणार आहोत. आता ज्यांना लो बीपीचा त्रास आहे, लो बीपी, तर त्यांनी चंद्राभ्यास म्हणजे डावी नाकपुडी जी आहे चंद्राभ्यास हा करायचा नाही. म्हणजे पूरक आणि रेचक हे करायचं नाही. ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांच्यासाठी. ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे ते कुठलेही दोन्हीही प्राणायाम करू शकतात पण अगदी लिमिटमध्ये. ठीक आहे, सुरुवात करूया आता आपण. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आहे आणि सुरुवात आपण सूर्य अभ्यास म्हणजे उजव्या नाकपुडीने करणार आहोत. डाव्या हाताच्या मुठ्याने डावी नाकपुडी बंद करूया. बरोबर, डोळे अलगद मिटलेले. करतोय आपण सूर्य अभ्यास. उजवीने पूरक आणि रेच श्वास घ्यायचा आणि सोडायचा. उजवीने आहे तो श्वास सोडून द्या. उजवीने खोलवर दीर्घ पूरक एक श्वास भरून घ्यायचा आहे. उजवीनेच संथ रेच संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. उजवीने पूरक दुसरं राऊंड. उजवीनेच रेच उजवीने खोलवर दीर्घ पूरक श्वास भरून घ्यायचा आहे. उजवीने संथ रेच उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीनेच संथ रेच. लास्ट राउंड. सूर्य अभ्यास. उजवीने खोलवर दीर्घ. उजवीनेच संथ रेच. डावा हात गुडघ्यावर येईल ज्ञान मुद्रेमध्ये. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करूया. आणि आता डावीने पूरक आणि रेचक चंद्र अभ्यास. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीनेच संथ रेचक. दुसरा वर्त. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीने संथ रेचक. तिसरा वर्त.
डावीने खोलवर दीर्घ पुर, डावीनेच रेच, चौथा वृत्त डावीने पुर, डावीने रेच, लास्ट राउंड डावीने पुर, डावीने रेच, उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेत. आपलं संपूर्ण लक्ष दोन्ही नाकपुड्यांकडे घेऊन जायचं. आपण दोन्ही नाकपुड्या ऍक्टिव्हेट केलेल्या आहेत. आपल्या लक्षात आलं असेल की आता आपली कुठली नाकपुडी ऍक्टिव्हेट आहे, उजवी की डावी. त्या जाणीवीकडे आपलं लक्ष केंद्रित करून घ्यायचंय आणि सावकाश डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी स्थिती घेतली आहे, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी, ती सोडून द्यायची आणि पाठीवर पडून एका कुशीवर पडून विश्रांती शवासनासाठी स्थिती घ्यायची. अगदी सावकाश एका कुशीला व्हायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती. क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय 1 ते 1.5 फूट एवढं. टाचा आतल्या दिशेला असतील, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्हीही हात शरीरापासून लांब असतील, हाताच्या तळवे सिलिंगच्या दिशेने, हाताची बोटं अर्धवट मिटलेली. मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये जमिनीवर अलगदपणे आपण सोडून दिलेलं आहे. आज आपण जे काही नवीन आसनं शिकलो त्या सगळ्या आसनांचा छोटासा मागोवा. बैठक स्थितीमध्ये आपण आज जानुशिरासन पाहिलं. शयन स्थितीमध्ये उत्तान वक्रासन, विपरीत शयन स्थितीमध्ये सुलभ भुजंगासन आणि पर्वतासन किंवा अधोमुख श्वानासन. बैठक स्थिती दंड स्थितीमध्ये वृक्षासन आणि प्राणायामामध्ये आपण सूर्याभ्यास आणि चंद्राभ्यास ही सगळी साधना मनातल्या मनात एकदा आठवून घ्यायची. आपल्या स्मरणशक्तीला थोडासा ताण द्यायचा आहे आणि क्रमाने हे सगळं आठवतंय का ते पाहायचंय. करणार आहोत शवासन. जाणीवपूर्वक प्रत्येक अवयवामध्ये शिथिलता. उत्तानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनं, शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम्. उत्तानं शववद्भूमौ या ओळीमध्ये आपल्याला शवासनाची स्थिती सांगितलेली आहे. जमिनीवरती प्रेतवत उताणे पडून राहणे. शवासनम श्रांतिहरम चित्त विश्रांतिकार या ओळीमध्ये, दुसऱ्या ओळीमध्ये या स्थितीचे लाभ सांगितलेले आहेत. चित्ताला, शरीराला आणि आपल्या मनाला एकाच वेळेला शांती आणि विश्रांती देणारं असं हे चैतन्यासन, आनंदासन. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. क्रमाक्रमाने प्रत्येक अवयव शिथिल. दोन्ही पायांची पाचही बोट, तळवा, टाच, गोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी शिथिल. गाणे दोन्ही हातांकडे. दोन्ही हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल. जाणीव पार्श्वभाग, कमरेचा भाग आणि पाठकड्याकडे. तिन्ही भाग जमिनीवर अलगदपणे पहुडलेले आहेत, विसावलेले आहेत. या तिन्ही भागांमधले सगळे स्नायू, सांधे, पाठकड्यांमधले 33 मणके शिथिल झाले. जाणीव उदर भाग, पुरभाग, पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू, छातीचा भाग, तिथल्या पिंजरा, तिथल्या वरगड्या शिथिल. जाणीव कंठाकडे आणि चेहऱ्याकडे. गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल. चेहरा शांत आहे. हनुवटी, ओठ, दात
तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग, 2 कान, नाक, अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग आणि माझे केस, माझ्या टाळूचा भाग शिथिल झालेला आहे. देहधारणेने मी माझ्या पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत प्रत्येक शरीरातला अवयव, स्नायू, पेशी, सांधे शिथिल केलेले आहेत. प्राणधारणा आणि श्वासाची चले वातम चलम चित्तम निश्चले निश्चले भविता. ज्याप्रमाणे वायू वारा ज्या वेगाने वाहत असतो त्याचप्रमाणे आपल्या मनातील विचार ते वाहत असतात, एकामागोमाग येत असतात. त्या विचारांची गती कमी करण्यासाठी आपल्याला श्वासाच्या गतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झाली की विचारांची गती कमी होते. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलका हलका वर येत आहे. श्वास सोडताना ते हळूहळू जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांमध्ये होतोय. त्या थंड हवेचा स्पर्श माझ्या नाकावाटे माझ्या कंठापर्यंत जातोय आणि माझ्या फुफ्फुसांपर्यंत जातोय. चैतन्य शक्ती माझ्यात प्रवेश करते. श्वास सोडताना उबदार हवेच्या मार्फत माझी शारीरिक आणि मानसिक अशुद्धी मी संपूर्णपणे बाहेर सोडून देत आहे. श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती मी माझ्यात भरून घेत आहे. श्वास सोडताना माझ्यातली नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी मी सोडून देत आहे. मला खूप छान, खूप प्रसन्न वाटतंय. समत्वम योग उच्चते या भगवद्गीतेतील व्याख्येप्रमाणे कुठल्याही प्रसंगी, कुठल्याही वेळी मला माझी मानसिक स्थिती कधीही न डगमगता ती स्थिर ठेवायची आहे, समतोल ठेवायची आहे. आणि ही समतोल मला या योग साधनेच्या मार्फत मला समजत आहे आणि मी तसा प्रयत्न करत. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न स्थितीत आपण स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम, औषधविरहित, व्याधी विरहित राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. रोजचा 1 तास हा मी स्वतःसाठी देणार आहे. प्रचंड सकारात्मक दृष्टिकोन मला प्राप्त होत आहे. प्रचंड आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती मला प्राप्त होत आहे. मला खूप छान, खूप बरं वाटतंय. माझी शारीरिक आणि मानसिक स्थिती बदलत चाललेली आहे. शवासनाचा संकल्प आपल्याला आपल्या खोल मनामध्ये रुजतो आणि तो सिद्धीस जातो. मनोमन आपल्या आई वडिलांचं, सद्गुरूंचं, आपल्या इष्ट देवतेचं स्मरण करायचंय, त्यांना वंदन करायचंय, त्यांचे आशीर्वाद. आणि आजचा दिनक्रम पुन्हा एकदा चालू करण्यासाठी, त्या आनंदासनातून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान उजवीकडे डावीकडे, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया आणि एक हलकासा खेच द्यायचा आपल्या संपूर्ण शरीराला. आपण सज्ज झालेलो आहोत आपला उर्वरित दिनक्रम सुरू करण्यासाठी. आणि सावकाश डाव्या कुशीला वळायचे. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात आपल्या शरीरावर असेल आणि अगदी सावकाश, कुठलीही घाई न करता उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश. हा वेळ आपल्यासाठी आहे, आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आहे.
डोळे अलगद मिटलेले आहेतच आणि शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया. सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करणार आहोत नम्र मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आजची साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. संपूर्ण शरणागत आणि नतमस्तक भाव. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त आणि नेत्र स्पर्श. अलगद डोळे बघून एक दृष्टी ओमकडे. हरी. खूप खूप धन्यवाद. कोणाला काही शंका? भेटूया मग उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. गुड नाईट. धन्यवाद. चला मीटिंग एंड करते.